वर्ध्याच्या देवळीमध्ये राम मंदिर ट्रस्टनं माजी खासदार रामदास तडस यांची माफी मागितली। देवळीच्या राम मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यासाठी पुजाऱ्यांनी रामदास तडस यांना प्रवेश नाकारला होता। या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद दिसायला लागतात मंदिराचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी घुमजाव केला। रामदास तडस यांच्याशिवाय मंदिराचा विकास अशक्य आहे असं आचार्यांनी सांगितलं। एवढंच नव्हे तर रामदास तडस यांची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। याला रामदास तडस यांनीही दुजोरा दिला। काल जे आमच्या मंदिरात तडभाऊचा अपमान झाला त्याबद्दल मी सर्व आमच्या ट्रस्टच्या वतीनं आमचे जितके संचालक आहे त्यांच्या वतीनं माफी मागण्याकरता इथं आलो आणि त्यांना ते आमचे विचार व्यक्त केले आणि भाऊन मोठा उदार मनानं आम्हाला माफी दिली। त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एक बार आभारी आहोत आणि ह्या आमची ट्रस्ट त्यांच्याच भरोसा चालत आहे आणि त्यांनी आमच्या ट्रस्टवर लक्ष द्यायला पाहिजे। बस इतकंच आमचे म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।